माझ्या मैत्रिणीला त्या अवस्थेत बघून मी मुलगी असूनही तिच्याकडे धावत गेले. हे दृश्य पाहताच माझं हृदय जोरात धडधडू लागलं. ती नेमकं काय करत होती हे मला दुरून स्पष्ट दिसत नव्हतं. मी क्षणभर थांबले. मनात अनेक वेगवेगळे विचार येऊ लागले. ती माझ्याकडे पाहून काही बोलली नाही, फक्त हाताने जवळ येण्याचा इशारा केला. माझी उत्सुकता आणखी वाढली. मी सावधपणे तिच्याजवळ गेले. जवळ पोहोचल्यावर लक्षात आलं की ती जुन्या फोटोंचा मोठा कोलाज तयार करत होती. संपूर्ण खोलीभर फोटो, रंगीत कागद, गोंद आणि आठवणी विखुरलेल्या होत्या. ती हसून म्हणाली, "अगं लवकर ये, हे एकटीला जमत नाहीये." मी सुटकेचा निश्वास टाकला आणि तिच्या शेजारी बसले. तिने एक फोटो माझ्या हातात दिला. तो आमच्या शाळेच्या सहलीचा होता. मग एकामागोमाग एक फोटो पाहताना आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो. कधी मनापासून हसलो, कधी एखादी आठवण काढून डोळे पाणावले. संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. तेवढ्यात एका फोटोच्या मागे दुमडलेला छोटासा कागद दिसला. मी तो उघडला. त्यात फक्त एकच ओळ लिहिली होती, "जर हे तुला सापडलं असेल तर अजून एक गुपित तुला माहिती व्हायचं बाकी आहे." मी तो छोटासा कागद उघडला आणि त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, "खरं गुपित फोटोमध्ये नाही तर फोटो काढणाऱ्या व्यक्तीकडे आहे." मी क्षणभर गोंधळून तिच्याकडे पाहिलं. मी माझ्याकडे पाहून फक्त हसत होती. मी विचारलं, "हे काय आहे?" ती म्हणाली, "थोडा संयम ठेव, सगळं समजेल." तिने कपाटातून एक जुना कॅमेरा बाहेर काढला. तो तिच्या आजोबांचा होता. कॅमेऱ्याच्या कव्हरमध्ये एक छोटी चावी आणि एक जुना मेमरी कार्ड अडकवलेला होता. आम्ही दोघींनी लॅपटॉप सुरू करून तो मेमरी कार्ड उघडला. त्यात शेकडो जुने फोटो होते. पण शेवटी एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओ सुरू होता स्क्रीनवर तिचे आजोबा दिसले. ते शांतपणे बोलत होते, "जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर माझं एक अपूर्ण काम पूर्ण करायची वेळ आली आहे." त्यांनी गावाबाहेरच्या एका जुन्या घराचा उल्लेख केला आणि सांगितलं की त्या घरात एक लाकडी पेटी लपवलेली आहे. त्या पेटीत काही जुनी कागदपत्रं आहेत जी एका कुटुंबावर झालेला अन्याय सिद्ध करू शकतात. व्हिडिओ अचानक बंद झाला. मी आणि माझी मैत्रीण एकमेकींकडे पाहत राहिलो. आमच्या मनात भीतीपेक्षा उत्सुकता जास्त होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या जुन्या घराकडे गेलो. घर अनेक वर्षापासून बंद होतं. दारावर धूळ साचली होती. आत शिरल्यावर सगळीकडे शांतता होती. भिंतीवर एक मोठं चित्र लटकलेलं होतं. चित्राच्या मागे हात घालताच एक छोटी लोखंडी कडी लागली. ती ओढताच भिंतीतला गुप्त कप्पा उघडला. आत खरंच एक लाकडी पेटी ठेवलेली होती. मी थरथरत्या हाताने ती बाहेर काढली. पेटी उघडताच त्यात जुनी पत्र, काही छायाचित्र आणि एका व्यक्तीची डायरी दिसली. आता आम्हाला समजलं होतं, हे फक्त आठवणीच नव्हतं तर अनेक वर्षांपासून लपलेल्या एका सत्याचा शोध सुरू झाला होता आणि त्या सत्यामुळे अनेकांचं आयुष्य बदलणार होतं. मी आणि माझी मैत्रीण त्या लाकडी पेटीजवळ शांतपणे बसलो होतो. हात थरथरत होते. मनात उत्सुकता आणि भीती दोन्ही होती. मी हळूच डायरीचं पहिलं पान उघडलं. त्यात लिहिलं होतं, "सत्य नेहमी डोळ्यासमोर असतं, पण त्याकडे पाहण्याची हिंमत फार थोड्यांमध्ये असते." एकामागून एक पान उलटत गेलो तसं अनेक वर्षापूर्वीच्या घटना समोर येऊ लागल्या. त्या घरात राहणाऱ्या एका कुटुंबावर खोटा आरोप करून त्यांना गाव सोडावं लागलं होतं. पण डायरीमध्ये त्या आरोपांना खोटं ठरवणारे पुरावे झुपून ठेवलेले होते. जुन्या जमिनीची कागदपत्र, काही छायाचित्र आणि गावातील मान्यवरांनी लिहिलेले पत्र त्यात होती. आम्ही प्रत्येक कागद काळजीपूर्वक पाहत होतो. अचानक पेटीच्या तळाशी एक छोटासा लिफाफा दिसला. त्यावर लिहिलं होतं, "जो कोणी इथपर्यंत पोहोचेल त्याने हे सत्य जगासमोर आणावं." मी तो लिफाफा उघडला. त्यात एक जुना फोटो होता. फोटोत माझ्या मैत्रिणीचे आजोबा आणि त्या कुटुंबातील लोक एकत्र उभे होते. फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, "सत्याला उशिरा होतो, पराभव नाही." आमच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. दुसऱ्या दिवशी आम्ही ती सगळी कागदपत्र गावातील ज्येष्ठ मंडळी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर ठेवली. सर्व पुरावे तपासल्यानंतर अनेक वर्षापूर्वी झालेला अन्याय अखेर मान्य करण्यात आला. ज्यांच्यावर खोटा आरोप झाला होता त्यांच्या कुटुंबाचा सन्मान पुन्हा गावात परत आला. तो जुना वाडा, जो इतकी वर्ष भीतीचं प्रतीक मानला जात होता, आता सत्य आणि इतिहास जपणारी जागा म्हणून ओळखला जाऊ लागला. गावकऱ्यांनी त्या घरासमोर एक छोटासा फलक लावला. त्यावर लिहिलं होतं, "सत्य लपवता येतं पण कायमचं नाही." मी आणि माझी मैत्रीण त्या फलकासमोर काही क्षण शांत उभ्या राहिलो. तिने हसत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "त्या दिवशी तुला माझ्याकडे बोलवलं नसतं तर हे गुपित कदाचित अजूनही बंद पेटीतच राहिलं असतं." मीही हसले आणि उत्तर दिलं, "कधी कधी साध्या योगायोगातून आयुष्यभर लक्षात राहतील अशा गोष्टी घडतात." संध्याकाळचा सूर्य मावळत होता. गार वारा वाहत होता आणि आम्ही दोघी त्या वाड्याकडे शेवटचं एकदा पाहून शांतपणे परत निघालो. मनात समाधान होतं की अनेक वर्षापासून दडलेलं सत्य अखेर योग्य ठिकाणी पोहोचलं
आणि त्या दिवसाची आठवण आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि अभिमानाची आठवण बनून कायमची जपली गेली. त्या घटनेनंतर काही महिने उलटले. आम्ही दोघींनीही आपल्या आयुष्यात पुन्हा पूर्वीसारखं काम सुरू केलं. पण त्या जुन्या वाड्याची आणि त्या रहस्यांची आठवण मनातून काही केल्या जात नव्हती. एक संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचा अचानक फोन आला. तिचा आवाज थोडा घाबरलेला वाटत होता. ती म्हणाली, आपण ज्या पेटीतली सगळी कागदपत्र अधिकाऱ्यांकडे दिली होती त्यातलं एक पत्र आपल्याकडेच राहिलं आहे. मी क्षणभर स्तब्ध झाले, कारण आम्ही तर सगळं जमा केलं होतं. मी लगेच तिच्या घरी पोहोचले. तिने कपाटातून एक जुना तपकिरी लिफाफा बाहेर काढला. त्यावर धुळीचा थर साचला होता आणि मागे लाल शाईने लिहिलं होतं, हे पत्र शेवटीच वाचावं. आम्ही दोघींनी थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. आत एक पत्र आणि जुनं छायाचित्र होतं. पत्रात लिहिलं होतं, जर तुम्ही हे वाचत असाल तर समजा की पहिलं सत्य जगासमोर आलं आहे. पण अजून एक व्यक्ती आहे जिला तिचा न्याय अजून मिळाला नाही. हे वाचताच आमच्या अंगावर काटा आला. छायाचित्रात एक लहान मुलगी होती. पाठीमागे त्या जुन्या घराचा दरवाजा दिसत होता. पण फोटोच्या मागे तिचं नाव नव्हतं. फक्त एक तारीख आणि एक ओळ लिहिली होती, तिला शोधा, तीच शेवटची साक्षीदार आहे. आम्ही लगेच गावातील सर्वात वयस्कर व्यक्तीकडे गेलो. त्यांनी फोटो पाहताच डोळे मिटले आणि शांतपणाने म्हणाले, ही मुलगी जिवंत असेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. ती त्या घटनेनंतर गाव सोडून गेली होती. आम्ही विचारलं, ती आता कुठे असेल? ते म्हणाले, गावापासून 50 किलोमीटरवर असलेल्या एका छोट्याशा आश्रमात तिच्याबद्दल शेवटची माहिती मिळाली होती. दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या आश्रमात पोचलो. तिथे अनेक वृद्ध लोक राहत होते. आम्ही फोटो दाखवत चौकशी केली. शेवटी एका आजीने फोटो पाहिला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळूच म्हणाल्या, ही माझीच लहानपणीची छायाचित्र आहे. मी आणि माझी मैत्रीण एकमेकींकडे आश्चर्याने पाहत राहिलो. इतक्या वर्षापासून ज्याचा शोध सुरू होता त्या आमच्यासमोरच उभ्या होत्या. त्या वृद्ध महिलेने आमचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, माझ्याकडे अजूनही त्या दिवसाचं शेवटचं सत्य जपून ठेवलं आहे. जर ते ऐकायची तयारी असेल तर तुमच्या आयुष्यात आणखी एक मोठं रहस्य उलगडणार आहे. त्यांच्या या शब्दांनी आमच्या मनात पुन्हा एक उत्सुकतेचं वादळ उठलं आणि आम्हाला जाणवलं, कथा अजून संपलेली नव्हती. खरं रहस्य तर आता सुरू होणार होतं. मग आम्ही आजींना गावी आणलं आणि त्यांना हक्काचं घर मिळवून दिलं आणि त्यांना एक न्याय मिळवून दिला.